तर मंडळी आता सगळं मटण कुटून झालेलं आणि इकडं चुलीवर रक्ती पण शिजालती. आता वाटं घालायला 26 वाट्याप्रमाणे 26 पत्राळ्या ठेवून घेतल्या. वाटं घालताना मऊ मटण, हाडाचं मटण, काळीज, फुफ्फुस, नळ्या असं सगळं वेगळं वेगळं द्यावं लागतं. मग सगळं वाटं झाल्यावर चुलीवरची पण रक्ती मस्तपैकी शिजलेली. आलं का नाही तुमच्या तोंडाला पाणी? तर देवळाकडे न्यायला पहिल्यांदा निवद काढून घेतला. त्यानंतर नावाप्रमाणे प्रत्येकानं आपापल्या हिश्श्याचं वाटं घेतलं. मग मटणाचं वाटं झाल्यावर गणे रक्तीभात करायला पहिल्यांदा रक्तीचं जादा असलेलं पाणी शिजलेल्या भातात मिक्स करून घेतलं आणि मग तो भात पूर्ण असा व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर कोणाकोणाला आवडतोय रक्तीभात कमेंट मध्ये सांगा. आता रक्ती आणि रक्ती भाताचं पण वाटं घालायचं होतं. मग एक एक करीत रक्ती आणि रक्ती भाताचं वाटं वाटून झालं. सगळं वाटून झाल्यावर उरलेली रक्ती भातात मिक्स केली आणि ज्याची चव मटणापेक्षा भारी लागते असा रक्ती भात आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतला. आता याची चव न सांगितलेलीच बरी. ज्यानं खाल्लंय त्याला माहित आहे याची चव कशी असते ते. शिवाय आमच्या मामाचा पोरगा मटन चिकन काय खाईत नाही हो, पण गड्यानं आज रक्ती भात असला ताव मारलेला गणे घासाव घास खायला. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आमची मिरगी माई? आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि